सात फेरे अग्नीच्या साक्षीने. भाग 24. मागील भागात. जोपर्यंत केतकी सागरच्या आयुष्यात आहे तोपर्यंत आपला एकही डाव यशस्वी होणार नाही. त्यामुळे त्याला पाहिलं केतकेपासून वेगळं करायला हवं. आता असा वार करायचा की दोघेही कायमचे एकमेकांपासून दूर होतील. नीताच्या बोलण्यावर रमेशच्या ओठांवर एक कपटी हास्य उमटलं. दिवसामागून दिवस जात होते. घरात केतकीला शिकण्याची परमिशन मिळाली. ही गोष्ट रमेश आणि नीताला खटकत होती. सागरला बरबाद झालेलं पाहायचं होतं त्यांना. पण केतकी आता शिकणार म्हणजे सागरची नोकरी गेली तरी पण जर बायकोची साथ त्याला मिळाली तर आपण जे स्वप्न पाहतो ते कधीच पूर्ण होणार नाही. ही गोष्ट नीता आणि रमेश दोघेही जाणून होते. त्यामुळे आता ते दोघे केतकीला सागरपासून वेगळं कसं करता येईल याचाच विचार करत होते. केतकी, अगं आज जेवायला सागर आला नाही. आज जेवायला चांगलं कर. तुझ्या बाबासाकडे जरा जवळचे लोक येणार आहेत. ते गावाच्या शेतात काहीतरी काम आहे. त्यामुळं चांगलं काहीतरी चटपटीत कर आज जेवण. जेवण करून जातील ते. शेवंता बाहेर भांडी घासत होती. चटपटीत काय करायचं आई? केतकीने गॅसवर कुकर चढवला. नीता तिच्या खोलीत आराम करत होती. सासूबाईंचं बोलणं ऐकून ती लगेच बाहेर आली. काहीही झालं तरी तिला केतकीचा अभ्यास होऊ द्यायचा नव्हता. तिचा पूर्ण वेळ घरकामात कसा जाईल यावर तिचं लक्ष असायचं. कारण केतकीची एक्झाम जवळ आली होती. ती तिचा पूर्ण फोकस स्टडीवर ठेवायची आणि तिची हीच गोष्ट नीताला पटत नव्हती. सासूबाई, आपण आज वड्या भाकरीचा बेत करू की काय ग केतकी, बरोबर बोलते ना मी? शेवंताचा आवाज ऐकून नीता तिच्या खोलीतून बाहेर आली. केतकीने डाळ शिजवली होती. फक्त फोडणी घातलं की तिचं काम होणार होतं. ठेचा, मेथीची भाजी, उसळ, भजी सर्व तिनं केलं होतं. पण आता नीताच्या एका वाक्यामुळे तिचं पूर्ण नियोजन बिघडणार होतं. तिला हे सगळं आवरून तिचे प्रोजेक्ट फाईल कंप्लीट करायची होती. ती नीताकडे पाहून फक्त हसली. पण तिला काहीच बोलली नाही. कारण मागच्या वेळी तिने घरात घातलेला तमाशा अजूनही ती विसरली नव्हती. तिने नीताच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि शेवंताला आवाज दिला. आई, अहो सगळं जेवण रेडी आहे. आपण वड्या भाकरी रात्रीला करू. पाहुण्यांसाठी मी पुरी भाजी बनवते हवं तर. केतकीला सध्या हे सोपं वाटत होतं आणि तिचा याने वेळही वाचणार होता. तिचं बोलणं ऐकून नीता गालात खुनशी असली. केतकी, अगं त्यासाठी घरात बटाटे हवेत ना. आणि किती महाग आहेत बटाटे मार्केटमध्ये. तुमचं काय बाई, नोकरी केली म्हणून निवांत बसता येतं. पण आम्हाला सर्व घरखर्च पाहावा लागतो ना. नीता पटकन बोलून गेली. ती एक प्रकारे तिला हिणवत होती. तिचं ते खालच्या दर्जाचं बोलणं ऐकून केतकीचे डोळे लगेच पाणावले. सागर नुकताच बाहेरून आला होता. त्याने नीताचं बोलणं ऐकलं होतं. त्यामुळे त्याला तिचा रागही आला होता. पण उगीच घरात वाद नको म्हणून तो गप्प बसला होता. केतकी, हे घे सामान. सागरने तिच्या हातात त्याने मार्केटमधून आणलेली थैली दिली. केतकीने ती थैली उघडून आत पाहिलं. सागर नुकताच मार्केटमधून घरी आला होता आणि त्याने पूर्ण बाजार केला होता. त्यात केतकीला आता हवे असणारे बटाटे सुद्धा होते. ते पाहून केतकीचं रडणं गायब झालं आणि एक समाधानी विजयी हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलं. तिने पूर्ण थैली नीतासमोर रिकामी केली. एवढी नोकरी जाऊन पण याच्याजवळ पैसे कुठले येतात? नीता विचारात पडली. अहो, किती भाजी आणली तुम्ही? थोडीच आणायची ना. केतकी जास्त भाजी आणली म्हणून त्याला लटका राग दाखवत होती. राहू दे ग, मला कमी आणायची सवय नाही. तुला माहीत आहे ना. बरं, अजून काही राहिले का आणायचं? सांग मला, मी घेऊन येतो. सागरही तिथेच केतकीला भाजी निवडायला मदत करत होता. दोघांना प्रेमाने बोलताना पाहून नीताला तिथं उभं राहवलं नाही. ती लगेच नाक मुरडत आत निघून गेली. एवढी नोकरी केली तरी एवढी गुरमी कुठून येते याच्या अंगात? नीता रागात फणफणत रूममध्ये आली. रमेश त्यावेळी खोलीमध्येच होता. काय झालं तुला आणि कोणाच्या अंगात गुरमी आली? रमेश नीताच्या जवळ जात बोलला. तुमचा भाऊ लयच बायकोच्या पुढे पुढे करायची सवय लागली आहे त्याला. असे बोलत नीताने सर्व प्रकार रमेशला सांगितला. असं आहे तर तू एक काम कर की मग, आईला गोड बोल गुंडाळून घे. रमेशच्या बोलण्यावर नीताच्या डोळ्यात एक हलकी चमक आली. तिच्या डोक्यात प्रश्न पडला. आपल्या नवऱ्याचं म्हणणं काय आहे? तिला कळून चुकलं होतं. तसं तीही या घराण्याची मोठी सून होती म्हणा. दुसऱ्या दिवशी बाबासा हॉलमध्ये काहीतरी काम करत होते. बाबासा कुठे आहात तुम्ही? अरे काय झालं? हळू बोल जरा. आणि एवढं घर का डोक्यावर घेतोयस? अहो बाबासा, तुम्हाला माहीत आहे का, काल शेतावरील गड्याला अचानक पैशांची गरज पडली. त्याच्या मुलीचं लग्न जमलं ना. मला वाटलं तुम्हाला माहीत असेल. बिचारा खूप हात जोडून विनवणी करत होता पैशासाठी. मी म्हटलं घरी जाऊन बाबासांना विचारतो, मग कळवतो काय ते. लग्नासाठी पैसे मागत होता तो. रमेश डोळ्यात खुन्नस आणत म्हणाला. असं आहे का? कधी ठरलं मग?
काय माहिती नाही बुवा. तू एक काम कर, सागरकडून घरच्या तिजोरीमधून 2 लाख रुपये घे. तसंही त्यांची पेमेंट केलीच नाही खूप दिवस झालं. तर पेमेंट ही करून टाक आणि रोख रक्कम दे. 1 लाख रुपये लग्नासाठी ॲडव्हान्स दे बाबा. बाबासाहेब चष्मा पुसत बोलले आणि ते परत त्यांच्या कामाला लागले. अरे ते बघा सागर आला आहे. सागर नुकताच हॉलमधून जात होता. त्याला रमेशने पाहिलं आणि अडवलं. अरे सागर, बरं झालं आलास. रमेश, तुझ्याकडेच काम होतं. त्याला जरा 3 लाख रुपये दे. बाबासाच्या बोलण्यावर सागरने जरा प्रश्नार्थक नजरेने बाबासाकडे पाहिलं. बाबासा पुढे म्हणाले, 2 लाख रुपये त्या शेतातील आपला गडी आहे ना, त्याची पगार आहे, त्यासाठी द्या. आणि 1 लाख रुपये असंच दे बाबा, त्याच्या पोरीचं लग्न जमलं आहे म्हणून मदतीला. हातभार लागेल तेवढाच. सागरने एक नजर रमेशकडे पाहिलं आणि पुन्हा बाबासांकडे एक नजर करून पाहिलं. तसा वडिलांवर विश्वास होता त्याचा, म्हणून त्यानेही जास्त आडेवेळे घेतले नाहीत. आत्ताच देतो चल, असं म्हणत सागर रमेशला घेऊन गेला. त्याने तिजोरीची चावी लावली आणि तिजोरीचं दार उघडलं. त्याने तिजोरीत हात घालून पैसे काढण्याचा प्रयत्न केला आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. नोटाचे बंडल त्याला जरा कमी झाल्यासारखे वाटले. त्याने काळजीने तिजोरीत पुन्हा हात घातला. यावेळी मात्र त्याने खाली वाकून तिजोरीत डोकावून पाहिलं, पण तिजोरीतील नोटांचे बंडल खरंच कमी झाले होते. काय झालं सागर, देतोस ना पैसे? रमेश पाठीमागून म्हणाला. तसं सागरच्या डोक्याला घामच सुटला. पायाखालची जमीन सरकल्यासारखं त्याला जाणवलं. त्याची ती अवस्था पाहून रमेश स्वतः तिजोरीसमोर जाऊन उभा राहिला. त्याने खाली वाकून तिजोरीत पाहिलं. तिजोरी पूर्ण रिकामी झाली होती. 1-2 बंडल फक्त तिजोरीत शिल्लक होते. मागच्या वेळी त्याने सागरला तिजोरी उघडताना पाहिलं होतं, त्यावेळी मात्र पैशांचे बंडल होते. पण आता मात्र पूर्ण तिजोरी खाली गेली होती. हे काय सागर, तिजोरीत पैसे नाहीत? रमेशने सागरकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तसं सागरने पटकन रमेशकडे पाहिलं. मला माहीत नाही दादा, कसे काही पैसे नाहीत तिथे ते, सागर घाबरून म्हणाला. हे काय बोलतोस तू सागर, तुला शोभतं का हे सगळं? तिजोरीच्या चाव्या तर तुझ्याच हातात दिल्या होत्या ना बाबासानी. बाबासा, बाबासा, इकडे या जरा. अहो घरात चोरी झाली आहे, तिजोरी रिकामी आहे. रमेशला आता चान्सच मिळाला होता सागरच्या चुकीवर बोभाटा करायचा. त्याने पूर्ण घराला ओरडून जवळ बोलावून घेतलं. खरंच तिजोरीतील पैसे चोरीला गेले असतील की ते कोणीतरी काढून घेतले असतील. तुमचं काय म्हणणं आहे? सागर खरंच चोर असतील का? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, जर पैसे कोणीतरी काढून घेतले असतील तर मग तिच्या चाव्या ह्या सागरकडे होत्या, मग चोरी झालीच कशी? भाग आवडत असेल तर लाईक करा. तुमची एक कमेंट पण लेखिकेला खूप प्रोत्साहन देते लिहिण्यासाठी. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण या कथेचा पुढील भाग तुम्हाला लवकर मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल.